संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचं हे पहिलं गोल रिंगण पार पडत आहे सोमेश्वर नगरच्या या प्रांगणामध्ये। सोपान काकांचा पालखी सोहळा हा सासवडहून निघाला आणि सासवडहून जात असताना सोमेश्वर नगरमध्ये हा रिंगण सोहळा पार पडतो। आपण बघताय की अगदी वायू वेगाने सोपान काकाचा अश्व धावताना पाहायला मिळतोय। सगळ्यात आधी रिंगण हे अश्वाचं पूर्ण होत असतं। अश्व धावल्यानंतर त्यानंतर विनेकरी, टाळकरी, मृदंग चालक आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला ह्या धावत असतात। आपण बघतोय की किती जोरदार अगदी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये सोपान काकांचा अश्व धावतो आहे आणि हा अश्व ज्यावेळी ही प्रदक्षिणा पूर्ण करेल त्यावेळी पंचक्रोशीतले जे लोक हा रिंगण सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी जमले होते ते तृप्त होतात। कारण हे रिंगण पाहण्यासाठी या सोमेश्वर नगर पंचक्रोशीतले लोक सकाळपासून जागा धरून बसले होते आणि असा बघतो आपण की आता सोपान काकाचा अश्व धावून हे रिंगण पूर्ण करताय आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी जमलेली मंडळी माऊली तुकोबांचा एकच जयघोष करतायत आणि या जयघोषामध्ये हे रिंगण पूर्ण झालंय। आता या अश्वाचं रिंगण पूर्ण झाल्यानंतर याच रिंगणामध्ये टाळकरी, मृदंग चालक, विनेकरी आणि त्यासोबत तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आपलं रिंगण सोहळा पूर्ण करतील। कॅमेरामन आयोग कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सोमेश्वर नगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।